हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी आथ्या. फ्रेंड्स, वटपौर्णिमा जवळ येत आहे आणि वटपौर्णिमा जर म्हटलं ना तर प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आज मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी खूप सोपा आणि सुंदर मेकअप शिकवणार आहे, जी प्रत्येक स्त्री मला बघते ना तिच्या साडीवर मॅच होणारा असाच मेकअप आज मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे असा न्यूट्रल मेकअप दाखवेल की जो प्रत्येक साडीवर मॅच होईल. आणि मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे फ्रेंड्स, कसं आहे फ्रेंड्स, त्या दिवशी आपल्या घरामध्ये एखादं सणसमारंभ असेल, कोणताही फेस्टिव्ह असेल, त्या दिवशी आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. कारण घरामध्ये ना आपल्याला दुनियाभरची कामं असतात. त्या कामांतून आपण थोडासा वेळ स्वतःसाठी काढतो आणि तयार होतो. पण वटपौर्णिमेच्या दिवशी असं नका करू, कारण वटपौर्णिमा हा आपला दिवस असतो आणि त्या दिवशी जर आपण नुसतं कामच करत बसलो आणि स्वतःला अजिबात वेळच दिला नाही तर आपल्यालाच कुठेतरी मग वाईट वाटतं. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी ना ती कामं आहेत ना ती जरा बाजूला ठेवा आणि स्वतःसाठी वेळ काढा. छान तयार व्हा. जेव्हा तुम्ही छान तयार होता ना तेव्हा आपल्याला आतून खूप प्रसन्न वाटतं, आतून खूप छान वाटतं. त्यामुळे स्वतःसाठी वेळ नक्कीच काढा, कारण आपण आहे ना पूर्ण वर्षभर कामच करत असतो. त्यामुळे या दिवशी तरी स्वतःसाठी वेळ काढायला अजिबात विसरू नका. तर चला, जास्त गप्पा न मारता लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि चला आता व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. मेकअप करायला आपण सुरुवात करूयात. पण मेकअप करण्याआधी आपल्याला क्लेन्झिंग करायची आहे, म्हणजे फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. घाणेरड्या चेहऱ्यावर आपल्याला मेकअप नाही करायचा. जर घाणेरड्या चेहऱ्यावर आपण मेकअप केला तर आपल्याला ॲक्ने पिंपलसुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, तर छान चेहरा फेसवॉशने धुवून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण स्किन केअर करणार आहोत, म्हणजे मेकअपसाठी स्किन प्रिपेअर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण मॉइश्चरायझर लावणार आहोत. तर मॉइश्चरायझरसाठी मी इथे पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर घेतलेला आहे. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर निवडा. म्हणजे जर तुमची ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनचा मॉइश्चरायझर लावा, ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनचा मॉइश्चरायझर लावा. मी इथे पॉन्ड्सचा लाईट मॉइश्चरायझर आहे तो वापरते. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आता इथे मी लिप बाम वापरते. कारण फ्रेंड्स, पूर्ण मेकअप होईपर्यंत ना आपले जे लिप्स आहेत ते छान हायड्रेट होतील. आणि जेव्हा आपण लिपस्टिक लावू ना ती खूप स्मूथ लागली जाते, खूप छान लागली जाते. तर इथे मी बायोटिकचा लिप बाम वापरते. अशा प्रकारे मेकअप करण्याआधी स्किनला प्रेप करायचा आहे, म्हणजे स्किन केअर करायची आहे. ठीक आहे, आता आपण बेस मेकअप करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्रायमर अप्लाय करायचं आहे. मुले मेकअप आपला लॉंग लास्टिंग झाला पाहिजे, म्हणून आज मी प्रायमर अप्लाय करणार आहे. तर प्रायमरसाठी मी इथे इनसाईटचा प्रायमर घेतलेला आहे, तो यूज करते. जिथे पोर्स आहेत तिथे व्यवस्थित आपल्याला प्रायमर अप्लाय करायचं आहे. प्रायमर अप्लाय केल्यानंतर आता आपण बेस मेकअप करणार आहोत. तर बेस मेकअपसाठी आज मी बीबी क्रीम वापरणार आहे आणि ती आहे मार्सची बीबी क्रीम. तुमच्याकडे फाउंडेशन असेल तर फाउंडेशन वापरून पण तुम्ही बेस मेकअप करू शकता. पण बीबी क्रीम ना प्रत्येकाकडे अवेलेबल असते, तर बीबी क्रीम वापरून पण खूप सुंदर असा आपण बेस मेकअप करू शकतो. तर मार्सची ही बीबी क्रीम आहे आणि हिचा शेड आहे 04 टॅन. हा बघा. डॉट करून आपण छान अप्लाय करणार आहोत अशा प्रकारे. बीबी क्रीम अप्लाय करून घेतली. आता आपल्याला ब्लेंड करायचे आहे, तर मी हातानेच माझी बीबी क्रीम जी आहे ती ब्लेंड करते अशा प्रकारे.
बीबी क्रीम मी छान ब्लेंड केलेली आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर कव्हरेज बघू शकता. खूप सुंदर आपला बीबी क्रीम ब्लेंड झालेला आहे आणि कव्हरेज पण खूप छान मिळाली आहे आपल्याला. आता आपण कन्सिलर अप्लाय करणार आहोत. तर मी इथे मार्सचा कन्सिलर घेतलेला आहे. आता कन्सिलर का तर डोळ्यांच्या अवतीभोवती तुम्ही बघू शकता थोडासा काळेपणा आहे, तर ते हाईड होऊन माझा चेहरा जो आहे ना तो इवन दिसण्यासाठी. तर कन्सिलर अगदीच थोडा मी अप्लाय करणार आहे. दॅट्स इट. एक एक डॉट मी फक्त डोळ्याच्या वर दिलेला आहे आणि डोळ्याच्या खाली इनर कॉर्नरला आणि आउटर कॉर्नरला, इथे पण इनर कॉर्नरला आणि आउटर कॉर्नरला. दॅट्स इट. थोडं नाकाच्या इथे द्या कारण इथे पण थोडा काळेपणा असतो. ओठांच्या अवतीभोवती थोडा काळेपणा असतो तर तो हाईड होईल. आता फिंगरने छान आपल्याला ब्लेंड करायचं आहे. दोन्ही डोळ्यांमध्ये डिफरन्स बघू शकता. छान हाईड झालेला आहे, इवन दिसतो माझा या साईडचा जो डोळा आहे तो. आणि इकडे बघा पिगमेंटेशन दिसतं. म्हणून थोडंसं कन्सिलर लावा कारण आपलं ना बायकांचं कसं असतं खूप जागरण वगैरे होतात, लहान मुलं असतात, त्यामुळे डोळ्याच्या खाली ना काळी वर्तुळे म्हणजे डार्क सर्कल हे येतातच. त्यामुळे ती थोडीशी हाईट केली ना चेहरा खूप सुंदर दिसतो, इवन दिसतो. आता बघू शकता छान इवन दिसतो माझा चेहरा, कुठेच काळागोरा नाही दिसत आहे. ठीक आहे. आता कन्सिलर छान आपण ब्लेंड करून घेतलं ना. आता बेस मेकअप आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. लगेच सेट करा, अजिबात वेळ जाऊ देऊ नका कारण मग लाईन्स बनायला सुरुवात होईल. बेस सेट करण्यासाठी मी मेबेलिनचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. तुमच्याकडे कोणताही कॉम्पॅक्ट पावडर असेल त्याने छान बेस सेट करा. सगळ्यात आधी आपण जो कन्सिलर लावलेला आहे ना त्याला सेट करू. कन्सिलर सेट केलं. आता ओव्हरऑल पूर्ण चेहरा जो आहे तो आपल्याला सेट करायचा आहे. फ्रेंड्स, बेस मेकअप आपला छान सेट झालेला आहे. बेस मेकअप झाल्यानंतर आता आपण सगळ्यात पहिला डोळ्यांचा मेकअप करू. ठीक आहे. सगळ्यात पहिला आपण ॲब्रो फिल करू. ॲब्रो फिल करण्यासाठी मी इथे इनसाईडचा ॲब्रो पॅलेट घेतलेला आहे आणि यातला जो ब्राऊन शेड आहे ना त्याने आपण ॲब्रो फिल करू. ठीक आहे. इथे मी ॲब्रोचा जो ब्रश असतो ना तो घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिले ॲब्रो व्यवस्थित कोंब करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. ॲब्रो मी फिल करून घेतलेले आहेत. ॲब्रो फिल केल्यानंतर आता आपण आयशॅडो करणार आहोत. तर आयशॅडो मी तुम्हाला असा न्यूट्रल सांगणार आहे जो तुमच्या साडीवर मॅच होऊन जाईल असा. ठीक आहे. तर तुमच्याकडे जो पण पॅलेट असेल ना तो घ्या. आता माझ्याकडे हा मार्सचा पॅलेट आहे. तर आपल्याला पॅलेटमधून ना हा जो पिंक कलर आहे ना तो घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मी हा पिंक कलर घेतलेला आहे ब्रशला आणि हा कलर आता आपण आपल्या आयलिडवर, पूर्ण आयलिडवर आपल्याला अप्लाय करायचा आहे.
थोडा थोडा कलर घ्यायचा आहे, अप्लाय करायचा आहे आणि ब्लेंड व्यवस्थित करायचं आहे. इकडच्या साईडला पण मी लगेच अप्लाय करून घेते. ठीक आहे, अप्लाय केलं आणि व्यवस्थित त्याला ब्लेंड करायचं आहे. थोडा कलर घ्यायचा आहे आणि आपली जी खालची वॉटर लाईन आहे ना, तिथे पण थोडंसं अप्लाय करायचं अशा प्रकारे. छान मी पिंक कलर अप्लाय करून घेतलं. यानंतर आता आपल्याला दुसरा कलर अप्लाय करायचा आहे. हा कलर जो आहे ना, तो प्रत्येकाच्या साडीमध्ये असतोच, तो म्हणजेच गोल्डन कलर. आपण जेव्हा वटपौर्णिमा असते तेव्हा छान काठापदराची साडी घालतो, राईट, अशा प्रकारे. आता या काठापदराच्या साडीमध्ये तुम्ही बघू शकता गोल्डन कलर, कॉमन कलर जो आहे तो असतोच. त्यामुळे आपल्या पॅलेटमध्ये जो गोल्डन कलर असेल ना, तो घ्यायचा आहे. मी हा कलर घेते. फिंगरलाच घ्यायचा आहे. हा जो कलर आहे तो आपल्याला इनर कॉर्नरपासून मिडपर्यंत फक्त अप्लाय करायचा आहे. पूर्ण इकडे कॉर्नरला नाही न्यायचं, फक्त थोडंसं अप्लाय करायचं आहे. अप्लाय करायचं आणि छान ब्लेंडसुद्धा करायचं. दॅट्स इट, एवढंच करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही फक्त 2 स्टेपमध्ये खूप सोपा आणि अगदी 2 मिनटात होणारा आयशॅडो करू शकता. ठीक आहे, आयशॅडो आपला झालेला आहे. आता आपण लायनर अप्लाय करणार आहोत. शुगर पॉपचा लायनर घेतलेला आहे, तर हा लायनर आपण अप्लाय करणार आहोत आज. लायनरनंतर आता आपण काजल अप्लाय करणार आहोत. तर मी इथे मेबेलिनचा कोलोसल काजल आहे तो अप्लाय करते. यानंतर आपण मस्कारा अप्लाय करणार आहोत. तर मी इथे स्विस ब्युटीचा मस्कारा अप्लाय करते. तर फ्रेंड्स, डोळ्यांचा मेकअप आपला झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे, तरीही खूप सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता. अगदी 2 ते 3 मिनटं लागतील तुम्हाला हा डोळ्यांचा मेकअप करायला. ठीक आहे, आता आपण थोडासा चेहऱ्याचा पण मेकअप करूया. कारण तुम्ही बघू शकता पूर्ण चेहरा माझा व्हाईट दिसतो आणि चेहऱ्यावर अजिबात ग्लो नाही आहे. आणि आता तुम्हाला इथे मागे माझ्या कुत्र्याचा आवाज येत असेल, पण काय इतका भुकतोय ते नाही माहिती. जाऊ दे, त्याला इग्नोर करा. ठीक आहे, मी ते स्विस ब्युटीचा चिकाबू फेस पॅलेट घेतलेला आहे आणि आज मी चेहऱ्याची कॉन्टोरिंग नाही करणार, फक्त ब्लश आणि हायलायटर आपण अप्लाय करणार आहोत. तर थोडासा ब्लश आपण ब्रशला घेऊयात, एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला वरच्या बाजूला अशा प्रकारे ब्लश अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित ब्लेंड करा. आता याच पॅलेटमधून मी हायलायटर घेते, बोटाने घेते आणि जिथे आपण ब्लश अप्लाय केलेला आहे त्याच्यावर आपल्याला अप्लाय करायचं आहे. थोडंसं नाकावर, थोडंसं फोरहेडवर.
जिथे जिथे आपले हाय पॉईंट्स आहेत ना तिथे आपल्याला छान हायलायटर अप्लाय करायचं आहे. याने काय होतं माहिती आहे का, चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लोसुद्धा येतो. आणि वटपौर्णिमा म्हटलं तर फ्रेंड्स आपण फोटो तर काढणारच नाही का. त्यामुळे जेव्हा तुम्ही फोटो काढता ना तेव्हा आपल्या चेहऱ्याचे जे फीचर्स असतात ना ते फोटोमध्ये खूप छान उठून दिसतात आणि फोटो खूप सुंदर येतात. म्हणून जिथे जिथे आपले हाय पॉईंट्स आहेत तिथे आपल्याला छान हायलायटर अप्लाय करायचं आहे. थोडा मी इथे ब्राउ बोच्या इथे पण अप्लाय करते. मेकअप आपला ओव्हरऑल कंप्लीट झालेला आहे. आता मेकअप कंप्लीट झाल्यानंतर मेकअपला फिक्स करायला अजिबात विसरू नका. कारण फ्रेंड्स कसं आहे माहिती आहे का, आता ना पावसाळा सुरू झालेला आहे. एक दिवस पाऊस पडतो आणि एक दिवस ऊन पडतो. त्यामुळे काय होतं, वातावरण दमट आहे आणि आपल्याला खूप जास्त प्रमाणात घाम येतो. त्यामुळे आपला मेकअप उतरू शकतो. त्यामुळे मेकअप फिक्सरने मेकअप सेट करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी इनसाईडचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे. या मेकअप फिक्सरने मी माझा मेकअप फिक्स करणार आहे. ठीक आहे, आता आपण मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स करूया. फ्रेंड्स, मेकअप मी फिक्स करून घेतलेला आहे. आता आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत. तर त्यासाठी मी इनसाईडचा हा रेड कलर आहे तो अप्लाय करते. तर फ्रेंड्स, ही आहे आपल्याची व्हिडिओ आणि हा आहे माझा फायनल फिनिश लुक. तर या वटपौर्णिमेसाठी तुम्ही हा सोप्पा आणि सुंदर मेकअप लुक करू शकता. जर तुमचं नवीन लग्न झालेलं असेल आणि पहिली वटपौर्णिमा असेल तर अशा प्रकारे तुम्ही तयार होऊ शकता. आणि हा जो मेकअप आहे तो कोणत्याही साडीवर मॅच होईल असाच मी सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही साडी घातलीत तरी हा मेकअप त्याच्यावर इतकाच सुंदर दिसेल. आणि तो बघितले ज्वेलरी पण मी खूप मिनिमलच घातलेली आहे आणि मंगळसूत्र घातलेलं आहे. तर अस्सल मराठमोळा जो लुक आहे ना तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. सर्व प्रोडक्टच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत आणि तुमचे काय अदर टॉपिक असतील तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. फ्रेंड्स, आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव, टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.